कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तू निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153. धन्यवाद. नमस्कार, मी मुबीन खान. माय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली आणि 20 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. त्यामुळे आता नव्याने प्रचाराची संधी सर्वच उमेदवारांना उपलब्ध झालेली आहे. उमेदवारांना नव्याने प्रचाराची संधी उपलब्ध झाल्यानंतर आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि अशातच उमेदवारांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात कोपरगावचं राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः आपण जर बघितलं तर गेल्या 2 दिवसांपासून कोपरगाव शहरात समाज माध्यमांवर विविध ग्रुपवरती चर्चा सुरू आहे. ती म्हणजे समता पतसंस्थेचे चौकशीचे जे आदेश सहकार आयुक्तांनी काढलेले आहे त्याची नोटीस व्हायरल होते आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात आता चर्चा सुरू झालेली आहे. काल पत्रकार परिषद घेत समता पतसंस्थेच्या वतीने याचा खुलासा देखील करण्यात आलेला आहे. परंतु सहकार आयुक्तांनी जी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 89 अंतर्गत ती नोटीस काढलेली आहे आणि चौकशीचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे कलम 89 नेमकं काय म्हणतं हे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. नेमका हा कलम 89 काय आहे, त्यामध्ये जे संचालक मंडळ आहे ते बरखास्त होणार का, अशा प्रकारच्या विविध चर्चा सुरू आहे. जे ठेवीदार आहे ते ठेवी काढण्यात जात आहे, मोठ्या प्रमाणात ठेवी काढल्या जात आहे. तसं कलम 89 अंतर्गत ठेवीदार आहे त्यांना तुटपुंज्या ठेवी परत मिळणार, अशा प्रकारच्या ज्या चर्चा ज्या आहे तर सुरू आहे. त्यामुळे समता पतसंस्थेचं म्हणणं आहे की आमच्या ठेवी वाढलेल्या आहे. नेमके या सगळ्या प्रकार सुरू असताना कलम 89 नेमकं काय आहे हे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्यांची माहिती घेतली आणि या सर्व गोष्टींवरती अभ्यास केल्यानंतर ही माहिती समोर आलेली आहे की कलम 89 नेमकं काय सांगतं ते आपण जाणून घेऊया. जर एखादी संस्था निधीचा गैरवापर करत असेल, नोंदी, खाती, कागदपत्रांमध्ये फेरफार, त्याचबरोबर निष्काळजीपणा, संस्थेला आर्थिक तोटा पोहोचवणे, निर्णय प्रक्रियेत जाणून बुजून चुकीचा हस्तक्षेप, नियम उपनियम किंवा कायद्याचे उल्लंघन झाल्यास त्यावरती कोणी तक्रार केली, सहकार आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर काय होऊ शकतं, तर आपण समता पतसंस्थेच्या बाबतीत जर बघितलं तर 2 ते 3 तक्रारदारांनी सहकार आयुक्तांकडे याविषयी समता पतसंस्थेच्या कारभाराविषयी तक्रार केल्यानंतर त्यानंतर काय होतं की तक्रार दाखल झाल्यानंतर निबंधकांकडून प्राथमिक चौकशी केली जाते. आरोप गंभीर असल्यास सविस्तर चौकशी अधिकारी नेमला जातो. संबंधित व्यक्तीला नोटीस देऊन बाजू मांडण्यासाठी संधी दिली जाते. चौकशी अहवाल निबंधकांकडे सादर केला जातो. निबंधक अंतिम आदेश देतात. जर चौकशीमध्ये जे आरोप आहेत त्याच्यात जर तथ्य आढळलं तर नेमकी काय कारवाई होऊ शकते ते देखील आपण जाणून घेऊया. असं जर चौकशीमध्ये आरोपांमध्ये तथ्य आढळलं तर संचालक किंवा अधिकारी तात्काळ पदावरून हटवला जाऊ शकतो आणि अपात्रतेची कारवाई देखील होऊ शकते. केलेल्या गैरव्यवहारामुळे झालेले नुकसान त्या व्यक्तीकडून वसूल केले जाते. तसेच या कायद्यानुसार दंड देखील आकारला जाऊ शकतो. गंभीर प्रकरण जर असेल तर फौजदारी कारवाई सुद्धा होऊ शकते. आता हे सगळे प्रकार आपण जाणून घेतलेले आहे आणि विशेषतः आपण जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील वसंत मधुकर घोडके जे समता पतसंस्थेचे थकीत कर्जदार आहे त्यांनी पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन मध्ये एक तक्रार दाखल केलेली आहे आणि समता पतसंस्था व चेअरमन अर्थातच समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांच्या विरोधात व संचालकांच्या विरोधात पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वसंत घोडके यांनी काल नाशिक येथे पत्रकार परिषद घेत समता पतसंस्था व संचालक मंडळावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहे. त्यांनी त्यांची 40 कोटींची जमीन 5 कोटी 5 लाखामध्ये विकलेली आहे. नेमकं वसंत घोडके यांनी काय आरोप केले ते पाहूया. मी वसंत मधुकर घोडके, सप्रेम शिवशरणार. आज तुम्हाला बोलायचं कारण म्हणजे असेल
का माझ्या भोवती घोर फसवणूक केली समता नागरी पतसंस्थेचे चेअरमन काकासाहेब कोटी यांनी. आमच्याविषयी अशी घटना घडली का आम्ही एक कर्ज घेतलं होतं, परंतु ते कर्ज आम्ही संपूर्ण फेडल्यावर त्यांनी दिशाभूल करून रेव्हन्यू रेकॉर्डला ते सांगतात का सगळं संपूर्ण कर्ज भरलं दाखवतात आणि प्रत्यक्ष स्टेटमेंटमध्ये आमचं कर्ज लोन अकाउंटला पैसे भरले नाही. हा पहिला पैशाचा अपहार केला त्यांनी. इतका मानसिक छळ केला का प्रत्येक वेळेस त्यांचे लोक 15-15 लोक आमच्या घरी येऊन बसायचे, हॉटेलचे टेबल खुर्च्या उचलून गेले. आणि खरं तर आम्ही डिफॉल्टर नव्हतोच. 17 मार्चला 3.5 करोड रुपयाचा मी भरणा केला होता. मग माझे अकाउंट रेग्युलर झाले. रेग्युलर जर झाले होते त्यांनी मला NOC दिली आणि मग तरी त्यांनी 100चा दाखला इफेक्ट करून त्यांनी आमची NA झालेली प्रॉपर्टी मातीमोल भावात त्यांनी विकली. 40 कोटीची प्रॉपर्टी त्यांनी फक्त आणि फक्त 5 लाखाला विकली. आणि एवढ्यावर ते थांबले नाही. त्यांनी आम्हाला 3 वर्ष स्टेटमेंट दिले नाही, हॅरेसमेंट केली. सगळ्यात महत्त्वाचं यांच्या हॅरेसमेंटमुळे माझा भाऊ हार्ट अटॅकने मरण पावला. म्हणजे इतके अन्याय केले का घरी आम्हाला सळोकीपळो केलं होतं यांनी. त्याच्यानंतर जर डिफॉल्टर होतो तर यांनी नवीन कर्ज 28/5/21ला 3,60,00,000 रुपये कर्ज दिलं कसं? नवीन कर्ज दिलं कसे? आणि जर नवीन कर्ज देता येतं आम्ही डिफॉल्टर कसे? मग तुम्ही शेती विकायचं काही कामच नाही ना आमचं. शेती विकली ती विकली. त्या शेतीवर माझ्या भावाचे वारस त्याचे अज्ञान होते, त्यांच्या सह्याच नाही. मुळातच ते खरेदी पलटी. एवढ्यावर ते थांबले नाही. 3 वर्षांनी त्यांचे स्टेटमेंट TDR साहेबांनी आदेश करून जेव्हा त्यांनी दाखवले त्याच्यात सगळं त्यांचं बिंग उघडकीस आलं. आमच्या लोन अकाउंटला त्यांनी पैसे भरलेले नाही. कधी कर्ज घेतलं होतं सगळं? सुरुवातीला पहिलं कर्ज घेतलं? आम्ही वेळोवेळी कर्ज घेतलं होतं आणि 2019 पर्यंत आम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे भरायचो. त्यानंतर आम्ही डिफॉल्टर झालो. परंतु 3.5 करोड रुपये भरल्यावर आमचे अकाउंट रेग्युलर झाले. रेग्युलर झाल्यावर त्यांनी NOC दिली प्रोजेक्टसाठी. खरं तिथे त्यांची लालच, त्यांची नियत केली काकांची. मी तर स्पष्ट भाषेत सांगेल का असे माझ्यासारखे महाराष्ट्रात नाही कर्नाटकमध्ये सुद्धा अनेक आहे त्यांचे क्लायंट, त्यांच्यावर अन्याय झाला. परंतु मांजरीच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची ते पहिलं मी ठरलो. त्यांनी सगळ्या लोकांना बुळगा समजता. मला तक्रार केली का काय? मी गेलो ना, सहकार आयुक्ताकडे गेलो, पोलीस स्टेशनला तक्रार केली. त्यांच्यावर FIR पोलीस स्टेशन? पिंपळगाव पोलीस स्टेशनला FIR दाखल झाली. नंतर कालच मी 5 तारखेला तिकडे जाऊन आलो सहकार आयुक्ताकडे. आता परवा जाऊन आलो आणि त्यांनी त्यांची चौकशी लावली. मागणी काय? मागणी काय, माझ्यावर अन्याय झालेला आहे. माझी जागा त्यांनी मला परत द्यावी, त्यांचे सगळ्या संस्थेची चौकशी व्हावी. अन्यथा मी आज पण जीव देईन हे पण सांगतो. इतका अन्याय झालेला आहे माझा. वसंत घोडकेंनी केलेल्या आरोपावर समता पतसंस्थेचे जे संचालक आहे संदीप कोयटे यांच्याशी आम्ही चर्चा केली तर त्यांनी असं सांगितलं की हा सर्व प्रकार राजकीय षडयंत्रातून रचला जातोय आणि वसंत घोडके यांनी 5,05,00,000 ग्राहक त्यांनी स्वतः आणला. त्याचबरोबर खरेदी खताच्या वेळी वसंत घोडके हे संमती देणारे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. हे पब्लिक है ये सब जानती है अशा प्रकारचे म्हणत हे सगळे आरोप फेटाळलेले आहे आणि याचा खुलासा संदीप कोयटे यांनी केलेला आहे. नेमकं ते काय म्हणाले तेही पाहूया. कर्जदार किंवा ठेवीदार जे आहेत त्यांनी आरोप केलाय की त्यांची जी जमीन होती ती कोट्यावधीची आहे, 40-45 कोटीची होती. मात्र या संस्थेने माझी फसवणूक केली आणि ती जमीन केवळ 5 कोटीला विकली आणि तरीही मला आणखी कर्ज भरायला लावलं. काय एकंदरीत हा सगळा प्रकार आहे आणि त्याच्या आरोपामध्ये काय तथ्य आहे? हे पिंपळगावमधील वसंत घोडके नावाचे आमचे एक थकबाकीदार आहेत की ज्यांनी 4-5 वर्षापूर्वी आमच्या संस्थेतून कर्ज घेतलं होतं आणि त्यांनी त्याच्या कर्जापोटीची जमीन तारण दिलेली होती. ती तारण जमीन त्यांचं कर्ज थकल्यानंतर आम्हाला सहकार खात्यांनी 101 कलमाची अंडर जप्तीची ऑर्डर दिली. त्यानुसार आम्ही ती जमीन जप्त केली. त्याच्यानंतर त्या जमिनीचे 2-3 लिलाव झाले. त्या तिन्ही लिलावामध्ये एकही खरेदीदार आले नाही. सरकारी किंमत त्याची आम्हाला शासनाने 3 कोटी रुपये ठरवून दिलेली होती, परंतु त्या 3 कोटीसुद्धा एकही गिराईक आला नाही. नंतर 1 वर्षानंतर ज्यावेळेस ती जमीन 185 कायद्यानुसार ही समता पतसंस्थेच्या नावावर झाली, ती नावावर झाल्यानंतर तेव्हा वसंत घोडके यांनी स्वतःच आमच्याकडं एक मनचंदा नावाचे गिऱ्हाईक आणले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हे व्यक्ती 5,05,00,000 रुपयाला ही किंमत जमीन घेऊ इच्छित आहेत, त्यात आमचा फायदा होईल, त्यामुळे तुम्ही 3 कोटीच्या ऐवजी 5,05,00,000 ही जमीन विक्री करा. आणि म्हणून आम्ही त्या वसंत घोडके यांच्या सल्ल्यानेच ती जमीन त्यांना विकली. त्या खरेदी खताला स्वतः वसंत घोडके हे सुद्धा संमती देणार म्हणून उपस्थित होते. त्यांचे फोटो, सह्या, अंगठे सगळे त्या खरेदी खतावर आहेत. परंतु फक्त आता हे राजकीय वातावरण आहे, त्यांना काही राजकीय प्रवृत्तीने ते प्रेरित होऊन तर आमच्या कोपरावरतीच काही लोकांनी त्यांना भडकवलं आणि त्यांना परत कुठेतरी या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण द्यायचं म्हणून त्यांनी हा एक खोटा अपप्रचार संस्थेच्या बाबतीत चालू केलेला आहे.
तुमच्या पतसंस्थेची वाटचाल सध्या एक तर कशी सुरू आहे आणि या आरोपानंतर काही प्रभाव ठेवीदारांवरती पडलाय का? आजही काम कशा पद्धतीने सुरू आहे तुमच्याकडे? आता मीडियाच्या मार्फत तुम्ही आज सगळे समता पतसंस्थेमध्ये आलेले आहात, तुम्हालाही दिसतंय अगदी रुटीन जे वातावरण असतं रुटीन वातावरण आहेत. ठेवीदार ठेवी काढायला नाहीत तर ठेवीदार ठेवी जमा करण्याकरता संस्थेमध्ये आलेले आहेत. त्यामुळं अशा कुठल्याही त्यांच्या वक्तव्याचा आरोपाचा समताच्या कारभारावर फरक पडलेला नाही. समताच्या ठेवी 1160 कोटी रुपयांच्या आहेत आणि त्यांनी परवा हा आरोप केला तर परवा मागच्या 2 दिवसामध्ये समताच्या ठेवी कमी व्हायच्या ऐवजी 1,86,00,000 रुपयांनी समताच्या ठेवी वाढलेल्या आहेत आणि आजही आपल्याला दिसतंय की ठेवीदारांची इथे ठेवी ठेवण्याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे. दुसरं असंही म्हटलं जाते की कलम 89 नुसार तुमच्या संस्थेची सहकार खात्याकडनं चौकशी सुरू आहे, तर त्यात देखील काय तथ्य आणि ही चौकशीचं ससेमिरा जो सुरू आहे त्यामागे कोण आहे असं वाटतंय? काही राजकीय षडयंत्र हे दिसतं? निश्चितच हे अगदी राजकीय प्रेरित होऊनच ही ऑर्डर निघालेली आहे. चौकशीला कुठलीही चौकशी समतेत झाली तर समता काय त्याला घाबरत नाही, कारण समताच्या चौकशा ह्या कायम होत असतात. कारण की ही महाराष्ट्रातली टॉप 10 मधली पतसंस्था आहे आणि प्रत्येक वर्षी सहकार खात्याच्या मार्फत ह्या टॉप 10 पतसंस्थांची चौकशी इन्क्वायरी होत असते. नुकत्याच 3 महिन्यापूर्वी समताची इन्क्वायरी पूर्ण झाली आणि त्यात त्यांनी समताला क्लीन चिट दिलेली आहे. आत्ताही ही राजकीय हेतूने प्रेरितच त्यांनी ही चौकशी लावलेली आहे. कारण की सरकारी खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महिनोन महिने फायली हलत नाहीत, परंतु हे जे थकबाकीदार आहेत हे थकबाकीदार सहकार खात्यामध्ये गेले सकाळी आणि संध्याकाळी समताची चौकशीची ऑर्डर घेऊन बाहेर पडले. यातून जनता समजू शकते की ह्या सगळ्या सहकार खात्यावर सहकारी खात्यावर कोणाचा दबाव असणार आहे, कसा प्रेशर त्यांच्यावर आणलेला असणार आहे. हे पब्लिक आहे, हे सब जानती आहे. मात्र दुसरीकडे असंही विरोधकांकडनं प्रचार केला जातो, सोशल मीडियावरती बऱ्याच पोस्ट व्हायरल झाल्या की ही चौकशी झाल्यानंतर इथलं संचालक मंडळ बरखास्त होऊ शकतं, पतसंस्थेवरती निर्बंध येऊ शकतात किंवा पतसंस्था जाऊ शकते. कुठेतरी ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा सगळा प्रकार आहे आणि ठेवीदारांना देखील तुम्ही काय आव्हान कराल? खरं तर ही चौकशी पूर्णपणे राजकीय प्रेरित आहे. कोपरगावातीलच नाही तर संपूर्ण समताच्या सर्व ठेवीदारांना पूर्ण कल्पना आहे की आता समोरची जी विरोधी पार्टी आहेत, आमच्या संस्थेचे चेअरमन काकासाहेब कोटे नगराध्यक्षपदाकरता उभे आहेत आणि ही निवडणूक जनतेने हातात घेऊन त्यांनी काकांना निवडून घ्यायचं मनामध्ये विचार पक्का केलेला आहे आणि त्याला घाबरून विरोधक आता विकासावर त्यांनी चर्चा करायला पाहिजे. तर विकासावर न बोलता ते आता आमच्या वैयक्तिक समता पतसंस्था ज्या आहेत त्या संस्थेवर बोलत आहेत आणि लोकांची दिशाभूल करायचं काम यामार्फत विरोधकांनी चालू केलेलं आहे. आणि समताची कशाही चौकशी झाल्या तरी समता भक्कम आहे. समतामध्ये आजसुद्धा हजारो कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, त्या सर्व सुरक्षित आहेत. त्यामुळं त्यांनी कितीही अपप्रचार केला तरी समताच्या ठेवीदारांचा काहीही फरक पडणार नाही आहे. आता हा संपूर्ण प्रकार आपण जर बघितलं तर पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, त्याची चौकशी सुरू आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये हा मुद्दा आता चर्चेचा विषय बनलेला आहे. त्यामुळे नेमका आता या प्रकरणामध्ये पुढे काय काय घडामोडी घडतात याकडेच आता कोपरगावकरांचं लक्ष लागलेलं आहे.